भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठंतरी बेबनाव असल्याचं दिसतंय। ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डावलणं, अशा वरिष्ठ नेतृत्वाला डावलल्यावर काय कार्यकर्त्यांची भावना? खरं म्हणजे नव्या मुंबई महानगरपालिकेत जो प्रकार काल झाला, शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी त्वरित आयुक्ताला बोलून याची कारणं विचारली पाहिजेत। लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे डावलणं हे बरोबर नाही, त्याच्या काही संकेत आहेत। खरं म्हणजे आयुक्ताला कारणे नोटीस दिली पाहिजे। दुसरी गोष्ट राहिली गणेश नाईक। आता तुम्हाला सगळ्यांना हे माहीत असेल ते माकडाची आणि वाघाची गोष्ट, की माकड वर झाडावर बसून खाली वाघाला त्रास देत असतं तर वाघ त्याला एवढंच म्हणतो की तू बोलत नाहीस, ह्या झाडाची उंची बोलते। लगेच तुम्ही ब्रेकिंग न्यूज करताल की प्रकाश महाजन वनमंत्र्याला माकड म्हणले। गणेश नाईक एवढ्यासाठी हे बोलतात की ते भाजपच्या झाडावर बसले, ती उंची त्यांना माहिती आहे। त्यांनी स्वतःच्या आमदारांचे सुद्धा अपमान केलेत। गणेश नाईक हे माकडासारखं वागणं बंद करा, मनुष्यासारखं वागा। दुसऱ्याचा अपमान करून आपला मान होत नाही। मागे सुद्धा हे मी जसं म्हणलं ना की मागे सुद्धा यांनी एक सल्ला दिला होता, काय तर बिबटे मानवी वस्तीत घुसतात तर म्हणले आपण 10,000 शेळ्या घेऊनच जंगलात सोडून देऊ। असे सल्ले देणारे हे माकडचाळे करणारे एकनाथ शिंदेंचा काय अपमान करतील? हे फक्त भाजपच्या झाडावर बसलेत आणि भाजप नेतृत्वाने यांना समज द्यावी। नसता आम्हाला सुद्धा तोंड उघडता येतं। गणेश नाईक खूप अवघड जाईल। दुसऱ्याला नावं ठेवणं सोपं आहे। ज्याला तुमच्या नावाची गरज आहे त्याला तुमचं नाव द्या, दुसऱ्याचं नाव खराब करू नका।